मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. एक बातमी आहे, कदाचित तुम्ही तिचा वापर खूप चांगला करू शकाल. काय बातमी आहे? आदित्य पुरुष नाहीये. आपल्याला वारसा हक्कानं काही मिळालं नाही, पण त्यांच्याकरता कंपन्या, बंगले, सगळं काही तयार करून ठेवलं आपण. तरीही असं का व्हावं? तेव्हा घेतलेल्या निर्णयाची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आई, मी तुला ह्या तेजस्विनीचं मला काही एक खरं वाटत नाही. कसले घाणेरडे गलिच्छ आरोप केलेत तिने आपल्या आदित्यवरती. त्या आरोपांमध्ये काही तथ्य असूच शकत नाही आई. मी तिच्याशी खरं म्हणजे बोलायचा प्रयत्न केला. तोंड वर करून मला म्हणाली की तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं. काय उत्तर देणार मी आई? नाही, आज हे सगळ्यांसमोर तिच्याशी बोलणार आहेत. बाबा, मी सांगितलंय त्यांना की तुम्ही तिला नीट समजावून सांगा, पण हा विषय बाहेर जाता कामा नये. तेजस्विनी, तू या घराची सून आहेस. या घराच्या काही रीती आहेत, या घराला काही बंधनं आहेत. ती जशी आम्हा सर्वांना लागू होतात, तशीच ती तुलाही लागू होतात. या घरात येण्याविषयी आम्ही तुला निमंत्रण दिलं नव्हतं. माझं बोलणं संपलेलं नाहीये आणि मी बोलत असताना कोणी मध्ये बोललेलं मला आवडत नाही. इज दॅट क्लिअर? तेजस्विनी, तू जो काही निर्णय घेतलायस तो अत्यंत चुकीचा आहे. तुला तुझा संसार अर्ध्यावर टाकून जाता येणार नाही. म्हणजे तुमच्या अब्रूसाठी मी माझं अख्खं आयुष्य वाया घालू? पण गांधारीने तसंच केलं होतं. मी गांधारी नाही. मी डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य काढणार नाही. मी डोळे उघडे ठेवून वास्तव स्वीकारणारी आजच्या जगातली मुलगी आहे. मी का म्हणून अन्याय सहन करायचा? अन्याय? हो, अन्यायच. ठीक आहे, तुझ्यावर जो काही अन्याय झालाय असं तुला वाटतंय, तो सहन करण्याची किंमत
वा, छान. म्हणजे न्याय विकतच घ्यायला निघालात तुम्ही? तसं समज हवं तर. या घराची अब्रू मी माझ्या जीवाच्या पलीकडे जपली आहे. तुला मी ती इतक्या सहजासहजी उद्ध्वस्त करू देणार नाही. तुमच्या बिझनेसमध्ये 50% पार्टनरशिप. काय? माई बघा ही काय बोलतीये. मी सांगितलंय मध्ये कुणीही बोलायचं नाही. पार्टनरशिप मी का द्यायची? कॉम्पन्सेशन म्हणून. कसलं? कॉम्पन्सेशन मला फसवल्याबद्दल. तुमच्या मुलाने जेव्हा लग्नाची मागणी घातली तेव्हा त्याने सांगितलं नव्हतं तो षंढ आहे म्हणून. तो पुरुष आहे हेच सांगून त्याने माझ्याशी लग्न केलं, मला या घरात आणलं. ही माझी फसवणूक झालेली आहे ना. त्याचा मोबदला म्हणूनच मला 50% पार्टनरशिप हवी आहे. तरच मी आदित्यची बायको म्हणून या घरात राहीन. अस्मिता 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 अस्मिता. ठीक, मान्य आहे. लवकरच पार्टनरशिपचे पेपर्स तयार होतील. आहो पण माई माई काय रे, काय झालं? लवकर चला, बघा ना आदित्य दादा काय झालंय. आदित्य? आदित्य, आदित्य, अरे आदि आदि काय झालं बाबा तुला? आदित्य, आदि आदि आई, आदित्य बेशुद्ध पडलाय. आदि आदि, पोराच्या नशिबी कोणाच. आदि आदि काही नाही ग, ड्रगचा डोस जास्त झाला असेल त्याचा. अमिषा काय बोलतेस तू हे? वनिता, डॉक्टरला फोन कर आणि ॲम्ब्युलन्स मागून घे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेला पाहिजे बाबा. आदित्य, बेबी, कम ऑन. आदि उठ, आदि, आदित्य उठ बाबा, उठ आदित्य.
माई, काळ्या सावल्यांनी अखेर डाव साधलाच. शुभाच्या पाठोपाठ अशुभाची चाहूल येतेच. चांगल्यानंतर वाईट घडतंच. त्यात रडण्यासारखं काय आहे? अजून डोळ्यात पाणी येतच कसं? माई, अरे मी हात सोडते, तू गप्प बस. गप्प बस तू. तू जा म्हटलं ना. येस डॉक्टर. आजची रात्र क्रिटिकल आहे. देवावर विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. माझा तुमच्यावर विश्वास आहे डॉक्टर. आय नो यू कॅन डू इट. माझे प्रयत्न चालूच आहेत. बाकीच्या डॉक्टरशी कन्सल्ट करतोय मी. येस डॉक्टर. अमेरिका, लंडन, कुठूनही डॉक्टर आणा. कितीही खर्च झाला तरी तो मी करायला तयार आहे. आय वॉन्ट माय सन बॅक. आय होप ही विल. डोंट वरी. अबे, काय झालं? तुम्ही दोघी अजून जाग्याच आहात नाही? हा, हो रे, आता हॉस्पिटलमधून काही कळल्याशिवाय कशी झोप येणार? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की तसं काळजी करायचं कारण नाही. उद्या सकाळी सगळं व्यवस्थित होईल. शुद्धीवर आला तो? नाही, अजून नाही. नाही अजून? माई, अगं नुसतं काळजी करत बसून राहण्यात काही पॉइंट आहे का? अरे अभिजित, पण माझं ऐक, तू जरा विश्रांती घे. उद्या सकाळी सगळं होईल व्यवस्थित. होईल. माफ करा जागीरदार साहेब, तुम्हाला त्रास देतोय, पण मला माझी ड्युटी केलीच पाहिजे. इतक्या रात्री? हो, आदित्य जहागीरदारांचा इन्सिडेंट कळला, लगेचच चौकशी करायला आलो. माणूस साधा आजारी पडला तर त्यात चौकशी काय करायची? सॉरी सर, साधा आजार नाहीये तो. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कुणी सांगितलं तुम्हाला? तसं कळलंय आम्हाला. चुकीची बातमी मिळाली आहे तुम्हाला. दॅट्स ऑल. सॉरी सर, इन्फॉर्मेशन पक्की आहे. हॉस्पिटलमधूनच मिळाली आहे ती आम्हाला. तुम्ही काळजी करू नका, हे रुटीन आहे आमचं. असेल, आपण उद्या बोलू. या तुम्ही. सॉरी सर,
चौकशीचा रिपोर्ट मला आत्ताच द्यावा लागेल. तुम्ही समजता काय स्वतःला? इथे आम्ही आमच्या चिंतेत आहोत, आमच्या टेन्शन्स मध्ये आहोत. मोकळं सोडा ना आम्हाला. चौकशा करतायत, बाहेर एवढे दरोडे पडतायत, किडनॅपिंग होत आहे, तिकडे लक्ष द्या. ते सोडून लगेच इथे हजर. तुमचं काहीतरी गैरसमज. काही गैरसमज होत नाहीये माझा. चांगला ओळखून आहे तुम्हा लोकांना. अटेम्प्ट ऑफ सुसाईड झालंय म्हटल्यावर लगेच हजर. माहिती आहे ना तुम्हाला, पार्टी चांगली आहे, केस दाबायचे, मजबूत पैसे देईल. तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? ऑन ड्युटी इन्स्पेक्टरवर खोटे आरोप करताय तुम्ही. मरणाशी झुंज देणाऱ्या तरुणाचे वडील आहात म्हणून सोडतोय मी तुम्हाला, नाहीतर आताच आत घेतलं असतं. पोलीस कर्तव्य करत नाहीत म्हणून त्यांच्या नावाने खडे फोडतात, आणि कर्तव्य करू लागलो की लगेच अडवता. अडवत नाहीये तुम्हाला, अडवत नाहीये. तुम्हाला काय चौकशी करायची ती उद्या करायची. माझा वकील बोलेल तुमच्याशी. या तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. ताई, आता हे काय हो नवीन? गप्पा बस. ज्योत विचता कामा नये. पण हे हाय काय? तोडगा आहे. असं म्हणतात, आपल्या डोळ्यातून निघणाऱ्या ऊर्जेने पेशंटला बरं वाटतं. असं कोण म्हणतं? नाही नाही, तुम्ही म्हणत असाल तर असेलही असं कदाचित. मी वाचलंय कुठेतरी. ताई, आदित्य दादाने असं का केलं असेल हो? नाही म्हणजे एकदम डोकं पिकं फिरलं का काय त्यांचं? माणूस नाही, वेळ वाईट असते. वेळ आली ना की माणसाचं डोकं फिरतं. आपण म्हणतो ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपण फक्त म्हणी म्हणतो, त्यामागचं सायन्स विसरतो. स्वामी, आकाशातले ग्रह पृथ्वीवरच्या वेळेचे गुण ठरवतात, चांगले की वाईट. वेळ आली ना की माणूस चुकतोच. ताई, या घरात सुख कधी येईल हो? सुख म्हणजे काय? सुख म्हणजे आनंद, समाधान वाटलं पाहिजे. आनंद समाधान मान्यावर आहे. आदित्यने आत्महत्येचा प्रयत्न केला हे वाईट का? प्रयत्न करूनही तो वाचलाय, जिवंत आहे. हा आनंद. कुठला क्षण आहे हा? आनंदाचा की दुःखाचा? ताई, मला तरी दुःखाचाच वाटतोय. नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर आनंदाचाही असेल कदाचित. काही कळतच नाही हो.
ताई हे सुख नेहमी दुःखाच्या पाठीच का येतो? सुख दुःख, दुःख सुख, एकाच्या मागून एक. आधी बीज की आधी वृक्ष, हा जसा पुरातन प्रश्न आहे तसंच आधी दुःख की आधी सुख हाही पुरातन प्रश्न आहे. सुखाची सावली दुःखावर आणि दुःखाची गडद छाया सुखावर पडलेलीच असते. अरे देवा, म्हणजे सहज भेटतच नाही वय सुख. सहज कसं भेटेल? क्षणोक्षणी अग्निपरीक्षा द्यावी लागते. स्वतःलाच करून घ्यावे लागतात क्लेश. तेव्हाच मिळते सुखाची झुळूक क्षणाकरता. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता